पृथू म्हणाले, सज्जन हो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोक हो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संत समाजामध्ये आपले मनोगत प्रगट करावे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय, तसेच त्यांना वेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केलेली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार संपूर्ण कर्मांचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकांची प्राप्ती होते तो मला मिळावा. या माझ्या मनोरथ पूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करीन. जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचाच भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य घालवून बसतो. म्हणून हे प्रिय प्रजाजन हो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयींचा दोष पाहण्याची दृष्टी सोडून देऊन हृदयात भगवंतांचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करीत राहा. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि या प्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह होईल. विशुद्ध चित्त देव, पितर आणि महर्षीगण हो, आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या. कारण कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा कर्ता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा या सर्वांना त्याचे समान फळ मिळते. माननीय सज्जन हो, काही श्रेष्ठ महानुभावांच्या मतानुसार कर्मांचे फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत. कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी कर्मफलस्वरूप काही काही भोगभूमी आणि शरीरे फार तेजस्वी दिसतात. मनु, उत्तानपाद, महीपती ध्रुव, राजर्षी प्रियव्रत, आमचे आजोबांग, तसेच ब्रह्मदेव, शिव, प्रल्हाद, बली आणि या कोटीतील अन्यान्य महानुभावांच्या मते धर्म, अर्थ, काम, मोक्षरूप चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते म्हणून भगवान गदाधरांचीच आवश्यकता आहे. याविषयी केवळ मृत्यूचा नातू वेन इत्यादी काही शोचनीय अशा धर्मविन्मुख लोकांचीच मतभिन्नता आहे. म्हणून त्यांच्या मताचा विचार करणे योग्य नाही. ज्यांच्या चरणकमलाच्या सेवेसाठी निरंतर वाढणारी अभिलाषा त्यांच्याच चरणनखातून निघालेल्या गंगेसमान संसार तापाने संतप्त झालेल्या जीवांचा सर्व जन्माचा संचित मनोमल तत्काळ नष्ट करते. ज्यांच्या चरणांचा आश्रय घेणारा पुरुष सर्व प्रकारचे मानसिक दोष धुवून टाकतो, तसेच वैराग्य आणि तत्व साक्षात्काररूप सामर्थ्य मिळवून पुन्हा या दुःखमय संसारात पडत नाही. शिवाय ज्यांचे चरणकमळ सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारे आहे, त्या प्रभूंचे आपण आपापल्या चरितार्थाला उपयुक्त अशी वर्णाश्रमोचित अध्यापनादी कर्मे, तसेच ध्यान, स्तुती, पूजा इत्यादी मानसिक, वाचिक व शारीरिक क्रियांच्याद्वारे पूजन करा. हृदयात कोणत्याही प्रकारची वासना ठेवू नका. तसेच हे निश्चित समजा की आम्हाला आमच्या अधिकारानुसार याचे फळ निश्चित प्राप्त होईल. भगवान स्वरूपतः विशुद्ध, विज्ञानघन आणि सर्व विशेषणरहित आहेत. परंतु या कर्ममार्गामध्ये तेच जव, तांदूळ इत्यादी द्रव्ये, शुक्लादी गुण, कुटणे इत्यादी क्रिया आणि मंत्र व त्यांचे अर्थ, संकल्प, पदार्थ, शक्ती तसेच ज्योतिष्टोम आदी नामांनी संपन्न होणाऱ्या अनेक विशेषणयुक्त यज्ञाच्या रूपात प्रकाशित होतात. ज्याप्रमाणे एकच अग्नी निरनिराळ्या लाकडांमध्ये त्यांच्या आकारानुसार भासतो, त्याचप्रमाणे हे सर्व व्यापक प्रभू परमानंद स्वरूप असूनही प्रकृती, काल, वासना आणि अदृष्ट यांच्यापासून उत्पन्न झालेल्या शरीरातील विषयाकार झालेल्या बुद्धीमध्ये स्थिर होऊन
त्या यज्ञयागादी क्रियांच्या फळरूपाने अनेक प्रकारचे आहेत असे वाटते. अहो, या पृथ्वी तलावरील माझे जे प्रजाजन, यज्ञभोक्त्यांचे अधीश्वर, सर्व गुरु श्रीहरींचे एकनिष्ठ भावाने आपापल्या धर्मानुसार निरंतर पूजन करतात, ते माझ्यावर मोठीच कृपा करतात. सहनशीलता, तपस्या आणि ज्ञान या विशिष्ट गुणांमुळे विष्णुभक्त आणि ब्राह्मणांचे वंश स्वभावतःच उज्ज्वल असतात. त्यांच्यावर राजकुलाने स्वतःचे तेज, धन, ऐश्वर्य इत्यादी समृद्धीमुळे असलेला आपला अधिकार गाजवू नये. ब्रह्मदेव इत्यादी सर्व देवांमध्ये अग्रगण्य ब्राह्मणभक्त पुराणपुरुष श्रीहरींनी सुद्धा नेहमी यांच्या चरणांना वंदन करून अविचल लक्ष्मी आणि जगाला पवित्र करणारी कीर्ती प्राप्त केली. सर्वांतर्यामी स्वयंप्रकाश ब्राह्मणप्रिय श्रीहरी ब्राह्मणांची सेवा करण्यानेच परम संतुष्ट होतात. म्हणून आपण सर्वांनी सर्व प्रकारे नम्रतापूर्वक त्यांच्या या धर्माचे निष्ठेने पालन करण्यासाठी ब्राह्मण कुलाची सेवा केली पाहिजे. यांची नित्य सेवा केल्याने लवकरच चित्त शुद्ध झाल्या कारणाने मनुष्य परमशांतीरूप मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणून या जगात जो हविर्द्रव्य घेणाऱ्या देवतांचे मुख्य होऊ शकेल असा या ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? उपनिषदांची वचने एकमेव ज्यांना लागू होतात ते भगवान अनंत यज्ञीय देवतांच्या नावाने तत्वज्ञानी पुरुषांनी ब्राह्मणांच्या मुखामध्ये श्रद्धापूर्वक हवन केलेले पदार्थ जसे आवडीने ग्रहण करतात, तसे चेतनाशून्य अग्नीत अर्पण केलेल्या पदार्थांना ग्रहण करीत नाहीत. सभ्य गण हो, जसे स्वच्छ आरशामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसते, त्याचप्रमाणे ज्याच्यामुळे या संपूर्ण प्रपंचाचे यथायोग्य ज्ञान होते, त्या नित्य, शुद्ध आणि सनातन वेदांना जे परमार्थ तत्वाच्या ग्रहणासाठी श्रद्धा, तप, मंगलमय आचरण, स्वाध्याय विरोधी असलेल्या बोलण्याचा त्याग, तसेच संयम आणि समाधीचा अभ्यास यांद्वारा धारण करतात, त्या ब्राह्मणांच्या चरणकमलांची धूळ मी आयुष्यभर आपल्या मुकुटावर धारण करीन. कारण ती नेहमी डोक्यावर ठेवल्याने मनुष्याचे सर्व पाप तात्काळ नष्ट होते आणि सर्व गुण त्याची सेवा करू लागतात. त्या गुणवान, शीलसंपन्न, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणाऱ्या पुरुषाजवळ सर्व प्रकारची संपत्ती आपण होऊन जाते. म्हणून माझी तर अशीच इच्छा आहे की ब्राह्मणकुल, गोवंश आणि भक्तांसह श्री भगवान माझ्यावर सदैव प्रसन्न असोत. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथूंचे हे भाषण ऐकून देवता, पितर आणि ब्राह्मण आदी सर्व साधुजन अतिशय प्रसन्न झाले आणि वा 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 म्हणून त्यांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, पिता आपल्या पुत्राच्या द्वारे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो. हे श्रुतिवचन यथार्थ आहे. पापी वेन ब्राह्मणांच्या शापाने मारला गेला होता, असे असूनही याच्या पुण्यबलाने त्याचा नरकवास टळला. असाच हिरण्यकशिपूसुद्धा भगवंतांची निंदा केल्यामुळे नरकात पडणार होता, परंतु आपला पुत्र प्रल्हाद याच्या पुण्याईमुळे तो वाचला. वीरवर पृथू महाराज, आपण तर पृथ्वीचे पिताच आहात आणि सर्व लोकांच्या एकमात्र स्वामी श्रीहरींचे ठिकाणी आपली तशीच अविचल भक्ती आहे. म्हणून आपण अनंत वर्षेपर्यंत जीवित असावे. आपले सुयश मोठे पवित्र आहे. आपण उदार कीर्ती ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीहरींच्या कथांचा प्रचार करीत आहात. आज आपल्यामुळेच आम्ही स्वतःला भगवंतांच्याच राज्यात आहोत असे समजतो. स्वामीन, आपल्या प्रजेवर प्रेम करणे हा दयाळू महापुरुषांचा स्वभावच असतो. म्हणून आपण आपल्या आश्रितांना असा उपदेश करणे यात काही मोठे आश्चर्य नाही. आम्ही प्रारब्धाच्या योगे विवेकहीन होऊन संसाराच्या अरण्यात भटकत होतो, परंतु प्रभो, आज आपण आम्हाला
या अज्ञानांधकाराच्या पलीकडे घेऊन गेलात. आपण शुद्ध सत्वमय परमपुरुष आहात. आपण ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्ही वर्णात प्रविष्ट होऊन सर्व जगाचे रक्षण करीत आहात. अशा आपणास आमचा नमस्कार असो. अध्याय 21 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.